मॉर्निंग वॉक रेग्युलर करताय, पण जर वॉर्मअप एक्सरसाइजेस आणि कूलडाऊन प्रोसेस जर स्किप करत असाल तर मसल पेन हे होणारच आहे. आपण सगळे फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉकची एक्सरसाइज करतो, पण चूक काय करतो की सकाळी उठल्यानंतर थेट चालायला सुरुवात करतो आणि चालून आल्यानंतर अचानक थांबतो. पण त्यामुळे होतं काय की मसल स्टिफनेस होतो, मसल्स मध्ये पेन होतं आणि क्वचित इंजुरी सुद्धा होऊ शकते. एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी शरीराला तयार करणं अत्यंत महत्वाचं असतं. वॉर्मअप केल्यामुळे तुमच्या मसल्स ऍक्टिव्हेट होतात, शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची बॉडी ही वॉर्म होते, जॉईंट्स हे फ्लेक्झिबल होतात आणि त्यामुळे इंजुरीचा धोका हा कमी होतो. फक्त 5 ते 10 मिनिटाची साधी सोपी वॉर्मअप एक्सरसाइज केल्यानंतर सुरुवातीला स्लो वॉकिंग करा आणि त्यानंतर हळूहळू चालण्याचा वेग वाढवा. वॉकिंग संपल्यानंतर कूलडाऊन करणं ही तितकंच महत्वाचं असतं. त्यानंतर मसल्स मधला स्टिफनेस कमी होतो, मसल्सचा सोअरनेस कमी होतो, त्यामुळे मसल्सची फ्लेक्सिबिलिटी वाढते. तुमचे जॉईंट्स हे हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतात. त्याचबरोबर शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशनही हळूहळू नॉर्मलाइज व्हायला होतं. पायाकडे रक्त साचण्याची जी प्रक्रिया असते ती देखील मंदावते. या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला या 5 ते 10 मिनिटाच्या कूलडाऊन प्रोसेस नंतर होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, वॉकिंगला जाताय तेव्हा 5 मिनिटाचा वॉर्मअप आणि त्यानंतर 5 मिनिटाचा कूलडाऊन प्रोसेस विसरू नका. वॉर्मअप एक्सरसाइजेस आणि कूलडाऊन स्ट्रेचिंग याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू.